नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 8वी वरती चर्चा करतोय। 8वी पॅट परीक्षेचा एकदम महत्त्वाचा पेपर मित्रांनो असं बघतोय। पॅट परीक्षेचा पेपर कशा प्रकारे असू शकतो यावर्षीचा, यावर चर्चा करतोय। ही एक प्रश्नपत्रिका आहे जी SCERT ने आपल्याच वेबसाईटवरती अपडेट केलेली आहे। तर ही प्रश्नपत्रिका आपण बघतोय, उत्तरासहित एकदम डिटेलमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। ओके, तर चला जाऊयात पटकन पुढे मित्रांनो। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे, पहिले सुरुवातीचे जे काही प्रश्न आहे 1 ते 3, हे जे काही प्रश्न आहे साधारणतः मित्रांनो आहे ना, ऍक्च्युली पहिला प्रश्न जर आपण बघितला तर तो साधारणतः सगळा बेसिक कन्सेप्टवरती आधारित असतो, म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा स्वरूपातला। जसं की इथं हा जो प्रश्न आहे, संख्या अक्षरात लिही। आता ही संख्या जर अक्षरात लिहायची तर आपण कशी लिहितो, 60,512। इथं काय लिहिणार, 60,512, 512। तर एकदम सोपे प्रश्न हे विचारले जातात असे, यात तुम्हाला एक पैकी एक मार्क आरामात मिळेल। दुसरा जो आहे, संख्या अंकात लिही। 25,025, आता इथं 25,000 आणि नंतर 25 असं लिहिलं। काही मुलं 25 लिहितील तर 2,525 होतील, मध्ये एक शून्य पाहिजे। 25,025 हे माझं उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, क संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा। आता इथं 90,000, 90 वरती 4 शून्य, त्याच्यानंतर इथं 800 आहे आणि अधिक आपल्याला 4 करायचे। आता यांची बेरीज करा, काय होते बघा, हा 4 0 8 0 9, 90,804, 90,804 हे माझं उत्तर येईल। एकदम सोपं आहे। आता इथं बेरीज करा, बेरीज करणं किती सोपं आहे मित्रांनो, लहानपणापासून तेच करतोय। 8 आणि 3 11चे 1, हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 7 11चे 1, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12चे 2, हातच्याला 1, 7 8 9 झाले, 9,211। एकदम सिंपल। ओके, पुढचा प्रश्न बघा, पर्यावरण सप्ताह अंतर्गत शिरोळ व हातकणंगले या तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर 55,275 आणि 65,079 इतकी झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली? आता एकूण झाडं काढायची म्हणजे मला बेरीज करावी लागणार आहे। 55,275 आणि अधिक 65,079 ही बेरीज करावी लागेल। 9 आणि 5 झाले 14, हातच्याला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15चे 5, हातच्याला 1, 2 आणि 1 झालं 3, 5 आणि 5 10चे 0, हातच्याला 1, 6 7 7 5 12, 1,20,354 झाडं लावण्यात आली असं आपल्याला म्हणता येईल। फक्त बेरीज करायची मित्रांनो, जास्त काय टेन्शन नाही। आता इथं वजाबाकी करायचे बघा, वजाबाकी करताना 5तून 2 गेले 3, 2तून 5 जात नाही, 12तून 5 गेले 7, हातच्याला 1, 6तून 1 गेले 5 आणि 11तून 7 गेले 4, 4,573 हे माझं उत्तर आहे। तर असे प्रश्न मित्रांनो सोपे सोपे असतात, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीवर आधारित। आता इथे बघा, एका सामाजिक संस्थेने 75,000 जमा करायचे ठरवले। लोकसहभागातून संस्थेला 81,650 रुपये मिळाले, तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? बघा, मिळालेली रक्कम आहे 81,650, त्यांनी ठरवलेलं 75,000, मग हे 75,000 जर तुम्ही 81,650 मधून वजा केले तर तुमचं उत्तर येईल। शून्यातून 0 गेले 0, 5तून 0 गेले 5, 6तून 0 गेले 6, 1तून 5 जात नाही, 11 मधून 5 गेले 6, इथं 1 आला 1 0, 6,650। म्हणजे 6,650 ही एवढी रक्कम जी आहे ती जास्त मिळालेली आहे मित्रांनो, असं आपल्याला इथं म्हणता येऊ शकतं। पुढे बघा, गुणाकार करायचा आहे। 4,167 गुणिले 43, पहिलं 3 गुणा, 3 7 21, हातच्याला आले 2, 3 सक 18, 18 आणि 2 आपल्याकडे झाले 20, 20चे 0, हातच्याला आपल्याकडे आला 1 2, 3 1 3, 4 5, त्याच्यानंतर आपल्याकडे 4 त्रिक 3 चौक 12, 12,500। परत एकदा बघा, 3 7 21, हातच्याला 2, 3 सक 18, 19 20चे 0, हातच्याला परत आले 2, त्याच्यानंतर 3 1 3, 3 आणि 2 5, त्याच्यानंतर 3 चौक 12, 1 0 घेतला, 4 7 28, हातच्याला आले 2, बरोबर, 4 सक 24, 25 26चे 6, हातच्याला परत आले 2, 4 1 4 आणि 2 झाले 6 आणि 4 चौक 16 झाले। माझ्याकडे उत्तर आलं 1 8, 6 आणि 5 11, हातच्याला आलं 1, 6 आणि 2 8 आणि 1 आपल्याकडे 9 झालं, 6 आणि 1 7 झालं, त्याच्यानंतर इथं आपल्याकडे 1 आला, म्हणजे आपल्याकडे 1,79,181 हे माझ्याकडे उत्तर येईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा गुणाकार करता आला पाहिजे। मित्रांनो, गुणाकार करणं, भागाकार करणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर त्या खूप सोप्या आहेत, या लहानपणापासून आपण बघतोय। म्हणजे गुणाकार करताना जरा व्यवस्थित काळजी घ्यायची,
व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं, कारण हे हातातले मार्क आहे ते अजिबात गेले नाही पाहिजे. ठीक आहे. पुढचा बघा, भागाकार करा. 13ने भाग लावायचा आहे 2691ला. बघा 13 दुने 26, 26 26 गेले 0, वरून आले 9, 13 0 0, 9 शून्य गेले 9, वरून आले 1, आणि 13 7 आपल्याकडे येतात 91, 91 मधून 91 गेले 0, म्हणजे माझ्याकडे उत्तर आलं 207. तर भागाकार पण खूप सोपं आहे. पुढचा बघा प्रश्न, त्याच्यामध्ये दिले कागदी पिशव्या बनवण्याच्या कार्यशाळेत 275 विद्यार्थ्यांनी 15 कागदी पिशव्या बनवल्या, तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? तर एकूण तयार झालेल्या कागदी पिशव्या, आता बघा लक्षात घ्या, एका कागदी या शाळेमध्ये 275 विद्यार्थ्यांनी 15 कागदी पिशव्या बनवल्यात प्रत्येक विद्यार्थ्यांनी, म्हणजे एका विद्यार्थ्यांनी 15 बनवलेल्या आहेत. तर एकूण किती? मग एकूण करताना 275 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. एकूण जर आपण विद्यार्थी बघितलं तर आपल्याकडची विद्यार्थी संख्या आहे 275, बरोबर. तर 275 आहे, 57 काय येतात, 275, आणि एका विद्यार्थ्यांनी 15 पिशव्या बनवल्यात, म्हणून गुणिले 15 करा. जे उत्तर येईल तुमचं. बघा 275 गुणिले 15, 15 5 75चे 5 हातचार आले 7, 15 7 105, 105 आणि 7 112चे 2 हातचार आले 11, 15 दुने 30 आणि 11 झाले 41, 4125, 4125. फक्त तुम्हाला गुणाकार करायचा आहे. तर एकूण तयार झालेल्या पिशव्यांची जी संख्या असणार आहे ती 4125 असेल. आता इथे बघा, पुढील संख्या शब्दात लिहा. आता वजा वर्गमुळात 324 म्हणजे काय असतं बाबा? वर्गमुळात 324चा जर विचार केला तर 18 येईल, कारण 324 हा 18चा वर्ग आहे, म्हणजे 324चं वर्गमूळ आपल्याकडे आलं वजा 18. मग इथं लिहायचं उणे 18, आपण तुम्ही लिहू शकता उणे 18 किंवा वजा 18 असं तुम्हाला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण या ठिकाणी लिहू शकतो. पुढचा बघा, ब, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 104 चौसेमी आहे, त्याचा पाया 13 सेमी असल्यास उंची काढा. आता बघा, समांतरभुज चौकोनाचे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याकडे सूत्र असतं, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. ओके, उंचीला आपण h म्हणून. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 104 दिले, पाया 13 सेमी आहे आणि उंची h आहे. 13 गुणिले इकडे आले भागिले 104 भागिले 13 बरोबर h. आता h बरोबर 13 8 आपल्याकडे येते 104, म्हणून उंची जी आहे ती आपल्याकडे 18 सेमी आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथे बघा, ही समीकरणं पण खूप सोपी आहे. हे सोडवायचं असेल म्हणजे x ची किंमत काढायची आहे. हे समीकरण सोडवा, याचा अर्थ मला x ची किंमत काढायची. आता 7 भागिले इकडे गेला गुणिले, बघा x अधिक 26 बरोबर 2x गुणिले 7 करा, बरोबर. x अधिक 26 आपल्या जाग्यावर 7 दुने 14x झाले. आता x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x झाला. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की 26 बरोबर 14x वजा x, 26 बरोबर 14 मधून 1 गेले 13x झाले. 13 गुणिले इकडे आले भागिले 26 भागिले 13 बरोबर x. मग x बरोबर 13 दुने 26, आपल्याकडे x ची किंमत किती आली? 2 आली. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ड प्रश्न बघा, ड मध्ये बघितलं तर आपल्याला दिले समांतरभुज चौकोन LMNP याचे कर्ण LN आणि PM एकमेकांना A या बिंदूत छेदतात, तर आपल्याला MANचं माप काढायचं. बघा MAN या कोणाचं माप 90 अंश येणार. का माहितीये का? कारण समभुज चौकोन आहे, त्याचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजे इथं 90 मापाचा कोन तयार होईल. हा पण कोन जर LAM विचारलं तरी 90 माप, LAP विचारलं तरी 90 मापाचा असणार, PAN विचारलं तो सुद्धा 90 मापाचा असणार आहे. खालील अपरिमेय संख्येला गोल करा. आता याच्यामध्ये बघा 36चं वर्गमूळ 6 येतं, 121चं वर्गमूळ 11 येतं, आणि इथं 3.25 वर्गमुळाच्या बाहेर आहे, म्हणजे वर्गमुळात 17 याचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही, म्हणून वर्गमुळात 17 ही जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा, इथे O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. इथे या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी दिले, आणि जीवा AB चे केंद्रापासूनचे अंतर 3 सेमी आहे. या एबीचं केंद्रापासूनचं जे अंतर आहे ते आपल्याला 3 सेमी दिले, तर AB ची लांबी काढा. मित्रांनो, इथे काटकोन त्रिकोण तयार झालाय OPA मध्ये. याच्यामध्ये काय असतं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA चा वर्ग बरोबर OP चा वर्ग अधिक AP चा वर्ग. OA चा वर्ग, OA 5 आहे, 5चा वर्ग, OP 3 आहे, 3चा वर्ग, AP आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, AP चा वर्ग आपल्या जाग्यावर 25 आपल्या जाग्यावर 9 अधिक आहे, इकडे आले वजा 9 झाले बरोबर AP चा वर्ग. म्हणजे याचा अर्थ
एपीचा वर्ग बरोबर किती? 25तून 9 गेले 16. मग एपी बरोबर किती? 16चं वर्गमूळ आलं 8. आता आपल्याकडे एपी 16चं वर्गमूळ आलं 4. एपी बरोबर आपल्याकडे किती आले? 4 आले. आता एपी 4 आहे, मला काय करायचं? एबी काढायचं आहे. मग एबी बरोबर किती असेल? 2 गुणिले एपी. ही जी संपूर्ण जर मला एबी काढायची आहे वर्तुळाची जीवा, तर ती काय असते बाबा? एपीच्या दुप्पट असते. मग 2 गुणिले एपी किती बाबा? आपल्याकडे 4 आहे. 4 दुने 8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. ओके. पुढचा प्रश्न बघा. ग सारणीचे निरीक्षण करून चलनाचा प्रकार लिहा. आता इथं समचलन एका व्यस्त चलन आहे बघा. साहित्रिक 18 या दोघांचा गुणाकार 180, 45 चौक 180 या दोघांचा गुणाकार 180, 120 गुणिले 1.5 या दोघांचा गुणाकार 1.5 यांचा गुणाकार 180, 20 गुणिले 9 180. म्हणजे इथं काय व्यस्त चलन आहे. लक्षात घ्यायचं, गुणाकार जर का आपण सारखा असेल सगळीकडं, तर तिथं जे चलन असतं ते व्यस्त चलन असतं. ह बघा प्रश्न. एका गावातील 30 शेतकऱ्यांकडील जनावरांच्या संख्येची माहिती खालील वारंवारता वितरण सारणीमध्ये दर्शवलेली आहे. त्यावरून सारणीतील रिकाम्या जागा भरायच्यात. आता इथं 3 आहेत. इथे बघा हे 5 आणि 2 झाले 7. इथं 11 आहेत. मग 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि इथं 1 11 झालं. आता सगळ्यांची बेरीज हे 10 आणि हे 20 झाले 30. इथं सगळ्यांची बेरीज 30 झाली. ओके. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पुढे गुणाकार करायचा आहे. एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. यासाठी पहिलं m ने गुणायचं m अधिक 3 ला, नंतर अधिक 2 ने गुणायचं m अधिक 3 ला. आता बघा m गुणिले m m चा वर्ग अधिक m गुणिले 3 3m अधिक 2 गुणिले m 2m अधिक 2 गुणिले 3 6. आता m वर्ग अधिक 3 आणि 2 झालं 5m अधिक 6 आलं उत्तर मित्रांनो. अशा प्रकारे दोन कंसांचा गुणाकार आपल्याला करता आला पाहिजे. ओके. पुढचा मुद्दा बघा. एका वर्तुळाची त्रिज्या आपल्याला 14 सेमी आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. r बरोबर 14 सेंटीमीटर. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय असतं? पाय r वर्ग. पायची किंमत 22/7. r चा वर्ग, r 14 आहे, 14चा वर्ग 14 गुणिले 14. 7 एके 7 7 दुने 14. आता बघा 22 गुणिले 2 22 दुने 44 गुणिले हे 14. आता बघा 14 चौक 56 हातच्या आले 5, 14 चौक 56 आणि 5 161. 161 सेंटीमीटरचा वर्ग किंवा 161 चौसेमी असं सुद्धा म्हणू शकतो. तिसऱ्यातला अ बघा. 216चं घनमूळ 6, कारण 6चा घन 216 आहे. ओके. त्याच्यानंतर इथं कोटी लिहायचे. आता इथं वर्ग आला म्हणजे कोटी 2 आली, म्हणजे इथं सगळ्यात मोठा घातांक, कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक इथं 2 आहे. त्याच्यानंतर एका वृत्तचितीच्या तळाचा परिघ 88 सेमी व उंची 20 सेमी आहे, तर वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ काढा. बघा आता ही एक वृत्तचिती आपण जर पकडली, तर तळाचा परिघ, तळाला आकृती काय? वर्तुळ आहे. तर या वर्तुळाचा परिघ तुम्हाला 88 दिले. बघा तळाचा परिघ आपण म्हणू, तळाचा परिघ म्हणजे वर्तुळाचा परिघ जो आहे त्याला आपण म्हणू, तळाच्या परिघाला आपण 2πr म्हणू. बरोबर किती? 88 सेमी. आणि उंची जी आहे ती आपल्याला दिली 20 सेमी. तर म्हटलंय वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ, वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ काढा. आता एकदम सोपं सूत्र आहे. वक्रपृष्ठफळ काढायचं सूत्र 2πr आणि h. 2πr ची किंमत किती बाबा? 88. मग इथे 2πr च्या जागेवर 88. 2πr म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि तो 88 दिलाय. आणि गुणिले h ची किंमत किती? 20. मग 20 गुणिले 88 करा, एक शून्य घ्या. 82 16 6 4ला 1, 82 16 आणि 1 17. 1760 सेमीचा वर्ग किंवा 1760 चौसेमी असं या ठिकाणी आपण हे लिहू शकतो. ठीक आहे. पुढचा जो ड प्रश्न आहे, किंमत काढा. बघा 3चा 1/2 याचा अर्थ वर्गमुळात 3. वर्गमुळात 3चा 4था घात म्हणजे 4 वेळा गुणाकार. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. या दोघांचा गुणाकार करा. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 आणि इथं पण आपल्याकडे येईल 3 आणि 3 त्रिक 9 हे माझं उत्तर येईल. ठीक आहे. तर असे प्रश्न आहेत, हे आपल्याला सोडवायचे आहेत. ओके. पुढचा बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कंस AXB 80 मापाचा आहे. बघा हा जो अंतरखंडित कंस 80 मापाचा आहे, तर हा जो कोण आहे केंद्रीय कोण, त्याचं माप AOBचं माप सुद्धा तुमच्याकडे 80 अंशच असणार आहे. कारण केंद्रीय कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या एवढं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला असं लिहिता येईल. पुढचा बघा. फ भागाकार कर. आता इथं बघा 7n चा वर्ग 14
एनचा 6वा घात भागिले 7 एनचा वर्ग. बघा 14 एनचा 6वा घात म्हणजे एनचा 4था घात गुणिले एनचा वर्ग आणि भागिले 7 एनचा वर्ग. एन वर्ग गेला 7 एके 7 7 दुने 14. वर काय आलं 2 एनचा 4था घात हा आपल्याला भागाकार. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. 6वा प्रश्न बघा. एका विक्रेत्याने 750 रुपये किमतीचे उदबत्तीचे पुडे विकले तर त्याला शेकडा 4 प्रमाणे किती कमिशन मिळेल. आता कमिशन काढणं एकदम सोपं आहे. कमिशन किती 4% आहे. 750 रुपयावर 4% आपल्याला कमिशन दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय 750 गुणिले 4 भागिले 100. आता बघा 750 गुणिले 4 केलं की 3000 येईल आणि भागिले 100. 3000ला 100ने भाग लावा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, किती झालं रुपये 30. तर कमिशन किती 30 रुपये कमिशन असेल. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाकडे बघू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये मला अवयव पाडायचे आहेत. आता अवयव पाडण्याचं एक सूत्र आहे. ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र काय असतं ए अधिक बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात. म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय एका कंसामध्ये दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी. तसंच इथं 25 5चा वर्ग आहे म्हणून 5m कंसाचा वर्ग. 36 6चा वर्ग आहे म्हणून 6n कंसाचा वर्ग. आता इथे बघा मध्ये वजाचं चिन्ह आहे म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र वापरू शकतो. त्यासाठी एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी करायचं. एका कंसात 5m अधिक 6n करायचं आणि दुसऱ्या कंसात 5m वजा 6n करायचं झालं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. इथे आकडे वगैरे बदलतील पण या पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा 7 सेमी त्रिज्या असणाऱ्या गोलाचे वक्र पृष्ठफळ. बघा गोलाचे वक्र पृष्ठफळ सूत्र माहिती पाहिजे. वक्र पृष्ठफळ बघा गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय 4 पाय आर वर्ग. ओके 4 गुणिले पायची किंमत आहे 22/7 आरचा वर्ग आर 7 आहे 7चा वर्ग 7 गुणिले 7. ठीक आहे. बघा हे 7 गेले हे 7 गेले 22 चोक 88 गुणिले 7 88 गुणिले 7 केलं तर 616 सेंटीमीटरचा घन सेंटीमीटरचा वर्ग आपल्याकडे हे उत्तर येईल. ओके कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित करायचं आहे. पुढचा पॉईंट बघा. इथं 15 गुणिले 13चा 1/5 घात याचा अर्थ 15चा 1/5 घात आणि गुणिले 13चा 1/5 घात असा याचा अर्थ येतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे. ओके आता इथं आकृती काढायचे. चौथा आणि 5वा जो प्रश्न आहे प्रत्येक उपप्रश्नात 2 मार्क. इथं आकृती काढायचे. आता आकृती काढण्यासाठी माझ्याकडे साहित्य नाही मी काढत नाही पण अशी आकृती तुम्ही काढू शकता. अवयव पाडा. आता इथे बघा ए चा घन आहे ए चा घन वजा बी चा घन हे सूत्र वापरायचं आहे. याचा विस्तार असतो ए वजा बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आता ए घन 8 ए घन वजा 27 बी घन म्हणजे काय 2 ए चा घन 8 कितीचा घन आहे 2चा आहे म्हणून 2 ए कंसाचा घन वजा 27 3चा घन आहे म्हणून 3 बी कंसाचा घन. एका कंसात वजाबाकी दोघांची म्हणजे 2 ए वजा 3 बी. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग ए च्या जागेवर 2 ए आहे मग इथं लिहायचं 2 ए चा वर्ग अधिक ए गुणिले बी म्हणजे या दोघांचा गुणाकार 2 ए गुणिले 3 बी आणि अधिक बी चा वर्ग बी च्या जागेवर 3 बी आहे म्हणून 3 बी चा वर्ग कंस पूर्ण. आता काय येईल बाबा 2 ए वजा 3 बी आणि पुढच्या कंसात 2 ए चा वर्ग 2चा वर्ग 4 ए चा वर्ग ए वर्ग अधिक 2 ए गुणिले 3 बी बेत्रिक 6 ए बी आणि अधिक 3चा वर्ग 9 बी चा वर्ग बी वर्ग. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे. चला पुढे बघा. एका शंकूच्या तळाशी 6 एका शंकूच्या तळाची त्रिज्या 6 आहे म्हणजे आर बरोबर 6 सेंटीमीटर आहे आणि उंची 7 आहे एच बरोबर 7 सेंटीमीटर आहे. तर शंकूचे घनफळ काढा. मित्रांनो शंकूचे घनफळ काढायचं सूत्र मला माहिती पाहिजे. घनफळ तर शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग एच हे घनफळाचं सूत्र. मग 1/3 गुणिले पायची किंमत 22/7 आरचा वर्ग आर 6 आहे 6चा वर्ग 6 गुणिले 6 आणि एच आहे 7 7 7 गेले 3 1 3 3 दुने 6. मग आता आपल्याकडे काय येईल 22 गुणिले 6 दुने 12 22 गुणिले 12 किती होतात बघा 12 दुने 24 4 हातच्याला 2 12 दुने 24 25 26 264 सेंटीमीटरचा घन किंवा 264 घन सेमी असं या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. आता इथे बघा y अधिक 1 याने मला कोणाला भाग लावायचा आहे 2y चा घन अधिक 6y चा वर्ग अधिक 12y अधिक 8. तर आता या ठिकाणी मला पहिलं काय केलं पाहिजे की हा जो 2y चा घन आहे याला y ने भाग लावायचा म्हणजे माझ्याकडे काय येईल 2y चा वर्ग येईल. ओके
आता जे 2y वर्ग आलाय तर त्या 2y वर्गाला आपल्याला काय करायचं, वरती लिहायचं आणि ह्या 2y वर्ग आणि y अधिक 1 यांचा गुणाकार करायचा. कोणाचा, 2y वर्ग याने गुणायचंय y अधिक 1 ला. मग काय गुणाकार येईल, 2y वर्ग गुणिले y, 2y घन अधिक 2y वर्ग गुणिले 1, 2y वर्ग आलं. ठीक आहे. आता इथे कॅल्क्युलेशन करताना आपण काय करणार बाबा, याला इथं खाली लिहायचं 2y घन अधिक 2y वर्ग. मग काय उत्तर वजाबाकी केल्यावर 2तून 2 गेले, 6तून 2 गेले, 4y वर्ग अधिक 12y अधिक 8. आता ह्या 4y वर्गाला 4y वर्गाला कोणी भागायचं आहे, y ने. मग y ने भागलं, y गेला म्हणजे माझ्याकडे उत्तर आलं 4y. मग इथं वरती लिहायचं 4y. 4y ला कशाने गुणायचं, y अधिक 1 ने गुणायचं, y अधिक 1 ने गुणायचं. उत्तर येईल 4y गुणिले y, 4y वर्ग अधिक 4y गुणिले 1, 4y. मग इथे लिहायचं 4y वर्ग अधिक 4y. आता वजाबाकी करा, 4y वर्ग मधून 4y गेले, 12तून 4 गेले 8, बरोबर, 8y आणि अधिक 8. आता या 8y ला भाग लावायचा आहे. कशाने भाग लावायचा बाबा, y ने. y गेले, उत्तर आलं 8. मग इथं लिहायचं वरती 8. 8ने कशाला गुणायचं, y अधिक 1 ला गुणायचं. काय येईल उत्तर, 8y अधिक 8 येईल. मग इथं लिहायचं 8y अधिक 8. 8y अधिक 8 मधून 8y अधिक 8 गेले 0. म्हणजे भाजक गुणिले भागाकार. भागाकार किती आला बाबा, 2y वर्ग अधिक 4y अधिक 8, 2y वर्ग अधिक 4y अधिक 8 आणि बाकी किती आलं, 0 आलं. तर असा मित्रांनो हा प्रश्न सोडवावा लागेल. थोडासा वेगळा आहे पण महत्वाचा आहे. 10व्या प्रकरणातला हा प्रश्न आहे. इथे बघा, आकृतीत केंद्रीय कोनाचे माप 70 अंश आहे, तर अंतर्लिखित कोनाचे माप किती. आता हे केंद्रीय कोनाचं माप 70 आहे, तर या ठिकाणी या अंतरखंडित कोनाचं माप 70 आणि अंतरखंडित कोनाचं माप 70 असेल तर या केंद्रीय कोनाचं जे माप आहे ते 35 अंश असणार आहे. 70च्या निम्म 35 अंश, कारण केंद्रीय कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं, हे लिहायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, जोसेफने एक गाडी 1 लाख रुपयाला खरेदी केली. दरवर्षी त्या गाडीची किंमत 15% कमी होते. 2 वर्षानंतर गाडीची किंमत किती होईल. ओके, तर 2 वर्षानंतर कमी होणारी किंमत आपल्याला काढायची आहे, बरोबर. किंमत किती होईल ते आपल्याला काढू. तर आपण काय करू, 2 वर्षाने कमी होणारी किंमत, 2 वर्षाने कमी होणारी किंमत काढू आणि ती किंमत वजा करू 1 लाख मधून कमी होणारी किंमत. तर त्याच्यासाठी आपण व्याजाचं सूत्र वापरू, सरळ व्याजाचं. काय बाबा, PRN भागिले 100. P ची किंमत किती बाबा, 1 लाख. 1 2 3 4 5. R किती बाबा, 15% आहे, गुणिले 2 वर्ष आहे आणि भागिले काय बाबा 100. 0 0 0 0 गेले, 15 दुने 30, बरोबर. किती आलं बाबा, 1 2 15 दुने 30. 30 गुणिले 1000 झालं 30,000. किती झाले बाबा रुपये. इथं 1 लाख लिहा, 1000 गुणिले 30 करा. 30 गुणिले 1000 किती झाले बाबा, 30,000. म्हणजे जवळपास 2 वर्षानंतर या गाडीची किंमत जी आहे ती किती होणार आहे बाबा. 2 वर्षानंतर किती किंमत होईल, 1 लाख मधून तुम्हाला, बरं का, 2 वर्षानंतर होणारी किंमत, या 1 लाख मधून 30,000 तुम्हाला वजा करावं लागणार. म्हणजे किती झाले रुपये, 70,000. म्हणजे 2 वर्षानंतर या गाडीची जी काही किंमत आहे ती 70,000 या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. आता इथं सोपे रूप द्या. हा पण खूप सोपा प्रश्न आहे. भागाकार असेल तर एक काम करायचं, x चा 1/5 वजा 1/7 करायचा. भागाकार होत असेल तर जे तुमचे अंश आहे त्यांची या ठिकाणी वजाबाकी होते. तर x चा 7 1 7 वजा 5 1 5 भागिले 7 5 35. तर x चा 7तून 5 गेले 2, 2/35 असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. एका दुकानात प्रज्ञाने 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला खरेदी केली व श्रेयाने 200 रुपयाची वस्तू 190 रुपयाला खरेदी केली, तर कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला ते सोडवून स्पष्ट करा. आता बघा, या ठिकाणी जर विचार केला, एका दुकानात प्रज्ञाने 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला खरेदी केली. ओके, मग इथे लिहू प्रज्ञाला झालेला नफा आपण या ठिकाणी काढू. किती नफा झाला तो टक्केवारीमध्ये काढू. तो टक्केवारीमध्ये काढू. म्हणजे तिला किती रुपये कमी द्यावे लागले, झालेला जो नफा आहे तो साधारणतः जर आपल्याला काढायचा झाला तर तिला जो नफा मिळालेला आहे 10 रुपये नफा मिळाला आहे, बरोबर. किती रुपये गुंतवल्यावर, 100 रुपये गुंतवल्यावरती, आणि गुणिले काय करायचं, 100 करायचं. 0 0 0 0 गेले, तिला 10% नफा झालेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर श्रेयाला झालेला नफा,
झालेला नफा. श्रेयाला किती झाला? श्रेयाने 2000ची वस्तू 190 रुपयाला, म्हणजे तिला पण 10 रुपयेच नफा झालाय. आणि ती वस्तू कितीची होती? सॉरी 200 रुपयाची वस्तू होती, तिला 190ला मिळाले. गुणिले 100 करा. 0 0 0 0 गेले. 10/2 जर केलं तर 5%. बरोबर. प्रज्ञाला 10% नफा झाला आणि श्रेयाला 5%. तर कोणाला जास्त फायदेशीर कोणाचा व्यवहार होता? तर बाबा या ठिकाणी प्रज्ञाचा व्यवहार जो आहे तो जास्त फायदेशीर होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. आणि याच्यानंतर मग बाबा इथे बघा एकपदी, बहुपदी, द्विपदी, एकपदी, द्विपदी, त्रिपदी याच्यामध्ये विभाजन करायचं आहे. इथं 2च पद आहे म्हणून 15m वर्ग वजा 7m, 15mचा वर्ग वजा 7m द्विपदीमध्ये येईल. ही त्रिपदीमध्ये जाईल. 10y वर्ग अधिक 8y वजा 4 वजा 16p एकपदीमध्ये येईल आणि 17 वजा x वर्ग द्विपदीमध्ये येईल, कारण 2च पद आहे. ओके. याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे? जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर हा स्तंभालेख तुम्ही काढू शकता, एकदम सोपा आहे. हा काढा स्तंभालेख तुमच्या लेवलला तुम्ही, आणि काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.